नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशा काही गोष्टी ज्या आत्ताच बंद केल्या पाहिजेत, ज्यामुळे आपलं जीवन सुधारेल, आपलं जगणं सोपं आणि व्हॅल्युएबल होईल. तुम्हाला नावं ठेवणारेही लोक तुमच्याकडे पाहत राहतील. चला तर मग पाहूया या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण बंद केल्या पाहिजेत. नंबर 1, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. बघा, खूप सारे लोक असतात जे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चाताप करत बसतात. असं म्हणतात की हेल्थ इज वेल्थ, म्हणजे आरोग्य हीच संपत्ती, ती आधी कमवा. नंबर 2, सोशल मीडियावर तासनतास टाइमपास करून आपला मौल्यवान वेळ वाया घालवणे बंद करा. नंबर 3, बाहेरील चमचमीत पदार्थ खाणं. बाहेरील पदार्थ सतत खात राहिल्याने आरोग्याच्या खूप तक्रारी चालू होतात. म्हणून शक्य तेवढं बाहेरील चमचमीत पदार्थ खाणं बंद करा. नंबर 4, वायपळ खर्च करणे. खूप जणांना सवय असते वायपळ खर्च करायचा आणि मग मंथ एंडिंगला पैशाचा विचार करत बसायचं. तर आधीच तुम्ही पैशाचं नियोजन करा आणि वायपळ खर्च करणं बंद करा. नंबर 5, आपल्या आरोग्याविषयक तक्रारीबद्दल इंटरनेटवर सर्च करून औषधोपचार करणं. हे खूप महत्त्वाचं आहे. हे लवकरात लवकर बंद करा, कारण काही औषधांचे साईड इफेक्टही असतात जे आपल्याला माहीत नसतात. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या. नंबर 6, रटाळ कौटुंबिक वादविवादांच्या मालिका बघणं. खरंच मित्रांनो, आजकाल नवरा बायकोच्या भांडणाचं 70% कारण तर ह्या मालिकाच आहेत, ज्यामध्ये नवऱ्याबद्दलची जी निगेटिव्हिटी दर्शवली जाते त्याने बायकोचा संशय वाढून भांडणे निर्माण होतात. असल्या वादाच्या मालिका बघणं आत्ताच बंद करा. नंबर 7, कोणी सोशल मीडियावर चांगलं दिसलं की लगेच त्याला फॉलो करणं, चॅटिंग करणं बंद करा, कारण पुढे जाऊन तुम्हाला धोका मिळू शकतो, तुमची फसवणूक होऊ शकते. नंबर 8, इतरांना तुच्छ लेखणं. नंबर 9, विनाकारण दुसऱ्यांना त्रास देणं. नंबर 10, आपल्या अपयशाला दुसऱ्यांना दोषी ठरवणं लवकरात लवकर बंद करा. नंबर 11, कोणतीही गोष्ट करताना विचार न करणं किंवा मग अतिविचार करणं बंद करा. काही जणांना सवय असते विचार न करताच बोलण्याची, विचार न करताच एखादी गोष्ट करायची, मग परत पश्चाताप करत बसावं लागतं. तर काहींना अशी सवय असते की नको त्या गोष्टीचा अतिविचार करण्याची. ही सवय आत्ताच बंद करा. नंबर 12, कोणावरही पटकन विश्वास ठेवणं. नातेवाईक, नेता, राजकारणी लोक यांच्यावर विश्वास ठेवणं आत्ताच बंद करा, कारण कधीकधी तुमची फसवणूक होऊ शकते. नंबर 13, जाती धर्मावरून वाद करणं, त्यांना कमी लेखणं. माझं हे चांगलं तर त्याचं ते वाईट असं बोलणं बंद करा. नंबर 14, कौटुंबिक गोष्टी, कौटुंबिक वाद इतरांना सांगत बसणं. नंबर 15, एखाद्याला पगार विचारणं किंवा आपला पगार इतरांना सांगणं. नंबर 16, आपली स्वप्न किंवा आपली कमजोरी इतरांना सांगणं आत्ताच बंद करा. नंबर 17, प्रत्येक गोष्टीची फक्त एकच बाजू मान्य करणं, दुसरी बाजू समजून न घेणं. नंबर 18, विरोधी विचारांचे मत किंवा विचार ऐकून न घेणं. नंबर 19, राजकारणी लोकांच्या मागे फिरणं किंवा दादागिरी करत बसणं. नंबर 20, भविष्याची चिंता न करता उनाडक्या करत बसणं. हे सगळं आत्ताच बंद करा, तरच तुमचं जीवन सुखकर, सुंदर, आनंदी होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.